नमस्कार. मी MX मराठीच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही, तर देशातील करोडो पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आज आपण अशा 3 अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, ज्याचा थेट आणि खोलवर परिणाम तुमच्या खिशावर, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यावर आणि तुमच्या निवृत्तीनंतरच्या आत्मसन्मानावर होणार आहे. EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शनचा मार्ग आता खरंच सुकर झाला आहे का? दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या जे आंदोलन पेटले आहे, त्यातून नेमके काय निष्पन्न झाले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये जी 66% मोठी वाढ अपेक्षित आहे, त्यामागचे नेमके गणित आणि वस्तुस्थिती काय आहे? या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष भागात आपण अत्यंत बारकाईने शोधणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. माहिती आवडली तर आमच्या MX मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून आपला पाठिंबा व्यक्त करा. आता आपण थेट मुख्य मुद्द्याकडे वळूया. कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 95 ही केवळ कागदावरची एक सरकारी योजना नाही, तर ती लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची एकमेव काठी आहे. त्यांचा जगण्याचा आधार आहे. याच एका विश्वासावर एक सामान्य कर्मचारी आपली पूर्ण हयात, आपली तरुणपण आणि आपली ताकद एखाद्या कंपनीला किंवा सरकारी संस्थेला देतो की निवृत्तीनंतर त्याला कोणासमोरही हात पसरावे लागणार नाहीत. तो सन्मानाने आपले उरलेले आयुष्य जगू शकेल. या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि त्याचे मालक म्हणजेच नियोक्ता हे दोघेही दरमहा भविष्य निर्वाह निधीमध्ये ठराविक योगदान देतात. हा निधी साचत जातो, जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर एक नियमित आणि सन्मानजनक पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळू शकेल. पण खरी समस्या आणि शोकांतिका तेव्हा सुरू झाली, जेव्हा हे प्रकर्षाने जाणवू लागले की सध्या मिळणारी पेन्शन ही आजच्या महागाईच्या राक्षसासमोर अत्यंत तोकडी आणि तुटपुंजी आहे. आज आपल्या देशात अशी परिस्थिती आहे की लाखो पेन्शनधारक असे आहेत ज्यांना EPS 95 अंतर्गत दरमहा केवळ 1000 रुपये किंवा त्यापेक्षाही कमी पेन्शन मिळते. तुम्हीच विचार करा, आजच्या काळात 1000 रुपयांमध्ये काय येते? महागाई गगनाला भिडली आहे. गॅस सिलेंडरचे भाव, धान्याचे दर आणि दुधाचे भाव पाहता 1000 रुपयांत ना धड औषधांचा खर्च निघतो, ना घराचा साधा किराणा भरता येतो. ही केवळ आर्थिक अडचण नाही, तर हा त्या ज्येष्ठांच्या मानवी हक्कांचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळेच गेल्या काही काळापासून पेन्शनधारकांचा संयम सुटला आहे आणि ते संघटित होऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या डोळ्यात राग आहे आणि मनात अन्यायाची भावना आहे. पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे पाहिल्यास त्यांची पहिली आणि सर्वात प्रमुख मागणी म्हणजे किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करणे. पेन्शनधारकांची ही मागणी रास्त आहे की किमान पेन्शन दरमहा 1000 रुपयांवरून वाढवून ती किमान 7500 रुपये करण्यात यावी. एवढेच नाही, तर या पेन्शनसोबत महागाई भत्ता म्हणजेच DA देखील जोडला जावा. याचे कारण असे की जशी जशी महागाई वाढेल तसतशी पेन्शनची रक्कमही वाढली पाहिजे, जेणेकरून वाढत्या किमतींचा पेन्शनधारकांच्या जीवनमानावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आज एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब ज्या अडचणीतून जात आहे, त्याहून कितीतरी पट जास्त अडचणी या वृद्ध पेन्शनधारकांना सहन कराव्या लागत आहेत. दुसरी सर्वात मोठी आणि महत्त्वाची मागणी आहे ती आरोग्य संरक्षणाची. वय वाढते तसे शरीराची साथ सुटत जाते. ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदयविकार आणि सांधेदुखी यांसारखे अनेक आजार निवृत्तीनंतर मानगुटीवर बसतात. अशा परिस्थितीत पेन्शनमधील अर्ध्याहून अधिक हिस्सा हा दवाखान्यात आणि औषधांवर खर्च होतो. म्हणूनच पेन्शनधारकांचे असे म्हणणे आहे की त्यांना आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळायला हव्यात. केंद्र सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही CGHS सारखी सुविधा दिली जावी किंवा किमान असा एक सर्वसमावेशक आरोग्य विमा तयार केला जावा, जो त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च 100% कव्हर करेल, जेणेकरून आजारपणात त्यांना पैशांची चिंता करावी लागणार नाही. तिसरी मागणी त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे जे काही तांत्रिक किंवा इतर कारणास्तव EPS 95 या योजनेत पूर्णपणे सामील होऊ शकले नाहीत. अनेक कर्मचारी असे आहेत ज्यांची नोकरी कमी कालावधीची होती किंवा ज्यांच्या मालकांनी पेन्शन फंडात योग्य वेळी योगदान दिले नाही. निवृत्तीनंतर हे लोक सर्वात जास्त अडचणीत येतात, कारण त्यांना कोणताही आधार नसतो.
अशा लोकांसाठीही सरकारने किमान 5,000 रुपयांची पेन्शन निश्चित करावी, जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल आणि त्यांचे म्हातारपण निराधार जाणार नाही. आणि चौथी जी सर्वात तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या 4 नोव्हेंबर 2022च्या ऐतिहासिक निकालाची तंतोतंत अंमलबजावणी करणे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की पेन्शनची गणना ही कर्मचाऱ्याच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या म्हणजेच लास्ट ड्रॉन सॅलरीच्या आधारावर झाली पाहिजे. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की यात कोणतीही कपात न करता शेवटच्या वेतनाच्या प्रमाणात त्यांना पेन्शन मिळावी. आता आपण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीकडे वळूया, जे सध्या दिल्लीत धुमसत आहे. या पेन्शन व्यवस्थेचा पाया 1995 मध्ये रचला गेला. त्यानंतर काळानुसार यात अनेक बदल झाले. 2014 मध्ये केंद्र सरकारने पेन्शनसाठीची कमाल वेतन मर्यादा 6,500 रुपयांवरून वाढवून 15,000 रुपये केली होती. हा निर्णय चांगला होता, पण दुर्दैवाने माहितीच्या अभावामुळे आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा वेळेत लाभ घेता आला नाही. यामुळे असंतोष वाढत गेला आणि शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 2022 मध्ये निकाल लागला. 2023 मध्ये EPFOने उच्च पेन्शनसाठी ऑनलाईन अर्जही मागवले. लाखो लोकांनी अर्ज केले, पण अद्यापही प्रक्रियेत अनेक अडथळे आहेत आणि अनेक मागण्या कागदावरच आहेत. याच अन्यायाविरोधात मार्च 2024 पासून आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीच्या जंतर मंतरवर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली एक मोठे धरणे आंदोलन सुरू आहे. कमांडर अशोक राऊत हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ते वारंवार सांगत आहेत की आमचे वय झाले असले तरी आमची जिद्द संपलेली नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा खंबीर पवित्रा त्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी पेन्शनधारकांच्या प्रतिनिधी मंडळाला सकारात्मक आश्वासने दिली आहेत. परंतु आता पेन्शनधारकांना केवळ शब्दांचे खेळ नको आहेत, तर त्यांना प्रत्यक्ष आदेश आणि अंमलबजावणी हवी आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या मोठ्या विषयाकडे वळूया, जो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय आहे. तो म्हणजे 8वा वेतन आयोग. तज्ज्ञांच्या मते जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सुमारे 66% मोठी वाढ होऊ शकते. हे केवळ हवेतले आकडे नाहीत, तर हे फॅमिली युनिटच्या एका विशेष फॉर्म्युलावर आधारित आहेत. 1956 मध्ये झालेल्या भारतीय श्रम परिषदेत असे ठरवण्यात आले होते की एका मध्यमवर्गीय कुटुंबात 3 सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि एक मूल मानले जातील. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज कर्मचारी संघटनांची अशी मागणी आहे की कुटुंबाचा वाढलेला आकार, पालकांची जबाबदारी आणि महागाई पाहता हे युनिट 3 वरून 5 सदस्यांचे धरले जावे. जर फॅमिली युनिटची ही मागणी मान्य झाली तर फिटमेंट फॅक्टर आपोआप वाढेल. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या सध्याच्या बेसिक पगाराला ज्या गुणकाने गुणले जाते तो आकडा वाढेल आणि तुमची सॅलरी एका रात्रीत मोठ्या उंचीवर पोहोचेल. जर पगार वाढला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या भविष्यातील पेन्शनवरही होईल, जे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल. या सर्व घडामोडींकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की EPS 95चा लढा, जंतर मंतरवर पेटलेले आंदोलन आणि 8व्या वेतन आयोगाच्या हालचाली या गोष्टी केवळ बातम्या नाहीत, तर त्या आपल्या देशातील कोट्यावधी कष्टकरी लोकांच्या जगण्याचा आणि मरण्याचा प्रश्न आहे. MX मराठीचा नेहमीच हा प्रयत्न असतो की आम्ही तुम्हाला अशा गंभीर आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या विषयांची सर्वात अचूक आणि सोपी माहिती देत राहू, कारण हा तुमच्या हक्काचा, तुमच्या कष्टाचा आणि तुमच्या स्वाभिमानाचा लढा आहे. सध्याच्या घडीला ज्यांचे EPF खाते आहे त्यांनी कोणत्याही अफवाहांना बळी पडण्याची गरज नाही. केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की सध्याची EPF व्यवस्था सुरक्षित आहे आणि ती सुरूच राहणार आहे. जर भविष्यात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल झाले तर ते टप्प्याटप्प्याने लागू केले जातील, जेणेकरून कोणत्याही कर्मचाऱ्याचे नुकसान होणार नाही. संघटित क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी EPF हे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचे रक्षण करते आहे. तुमचे या विषयावर काय मत आहे? तुम्हाला वाटते का की किमान पेन्शन 75 रुपये होणे हा प्रत्येक पेन्शनधारकाचा अधिकार आहे आणि 8व्या वेतन आयोगाबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुमचे विचार आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कॉमेंट्समुळे आम्हाला अधिक माहिती गोळा करण्यास मदत होते. तसेच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, तुमच्या मित्रपरिवाराला आणि विशेषतः तुमच्या घरातील ज्येष्ठ पेन्शनधारकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या घडामोडींची माहिती मिळेल. अशाच नवनवीन सविस्तर आणि विश्वसनीय माहितीसाठी आमच्या MX मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे विषय घेऊन येत राहू. पुन्हा भेटूया पुढच्या विशेष भागात. तोपर्यंत पाहत रहा MX मराठी.